नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा एक क्लिनिकल परफॉर्मन्स देऊन पराभव केला आणि फायनलमधली आपली जागा पक्की केली. आता त्यांचा सामना रविवारी RCB सोबत होईल. मला वाटते मागच्या 5 सीझन्समधून सगळ्यात कन्सिस्टंट टीम अशी जर असेल तर गुजरात टायटन्स असेल. कारण की 5 पैकी त्यांनी 4 वेळा प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आणि आता हे त्यांची तिसरी वेळ आहे की ज्यांनी फायनलमधली आपली जागा पक्की केली. त्यांच्या पहिल्या सीझनमध्ये आपण बघितलं की ते चॅम्पियन ठरले होते. त्यांनी चॅम्पियनशिप जिंकली होती, IPL जिंकली होती. दुसऱ्या सीझनमध्ये ते फायनलमध्ये पोहोचले पण CSKने त्यांना हरवलं. तिसऱ्या सीझनमध्ये परफॉर्मन्स त्यांचा एवढा ठीक नव्हता कारण की आपल्याला माहितीच आहे, हार्दिक पांड्याची ट्रान्सफर झाली होती गुजरातकडून मुंबई इंडियन्सकडे आणि टीम थोडी अनसेटल्ड होती. पण चौथ्या सीझन्समध्ये त्यांनी चांगला चांगला कमबॅक केला आणि प्लेऑफमध्ये पुन्हा स्थान पटकवले. फायनलमध्ये पोहोचू शकले नाही, पण या सीझनमध्ये पुन्हा एकदा दमदार प्रदर्शन करत प्लेऑफमधली आपली जागा पक्की केलीच होती. त्यांनी टॉप 2 पोझिशन घेऊन पॉईंट टेबलमध्ये आणि आता फायनलमध्ये पण त्यांनी आपली जागा पक्की केली आहे. आणि RCB किंवा गुजरातपैकी कोणती टीम दुसऱ्यांदा विजेतेपद पटकवते हे आता आपल्याला रविवारी बघावं लागेल. काल नेहमीप्रमाणे वैभव सूर्यवंशी एक हाती आपल्या संघाची धुरा सांभाळत त्यांनी 96 धावाची खेळी केली 47 चेंडूमध्ये. आणि एक 15 वर्षाचा खेळाडू कसा IPL सारख्या हाय प्रेशर सिच्युएशन किंवा हाय प्रेशर टुर्नामेंटमध्ये एक हाती आपल्या संघाची धुरा सांभाळत आहे हे बघून असं वाटतं की भारताला एक भविष्यामध्ये एक चांगला खेळाडू मिळेल याची मला खात्री आहे. एक सुपरस्टार जन्माला आला असं इथे म्हणावं लागेल. आणि त्याने काल नेहमीप्रमाणे चांगला परफॉर्मन्स दिला, पण त्यासोबत बरेचसे रेकॉर्ड्स पण त्याने मोडले. सगळ्यात फास्टेस्ट 1000 धावा करणारा तो खेळाडू ठरला. त्याने काल 440 चेंडूमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. एका IPL सीझनमध्ये फक्त पॉवर प्लेमध्ये 500 धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. आणि आपण बघितलंच मागच्या सामन्यामध्ये त्याने युनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा एका पर्टिक्युलर IPL सीझनमध्ये सगळ्यात जास्त 6 मारण्याचा रेकॉर्ड तर त्याने मोडलाच होता. आणि येणाऱ्या सीझनमध्ये जर तो असाच कामगिरी करत राहिला तर बरेचसे रेकॉर्ड तो मोडेल आणि नवीन रेकॉर्ड तो स्थापन करेल, याबद्दल मला बिलकुल डाऊट नाही आहे. काल राजस्थान रॉयल्सने पहिले टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीप्रमाणे गुजरातच्या बॉलर्सने पॉवर प्लेमध्ये त्यांचे टॉप ऑर्डरचे विकेट घेऊन त्यांचे कंबरडे मोडले सुरुवातीला. पण नंतर रवींद्र जडेजा जो की काल 4 नंबरवर आला, त्याने वैभव सूर्यवंशीसोबत एक चांगली पार्टनरशिप केली. पण जेव्हा जडेजा आऊट झाला तेव्हा राजस्थान रॉयल्सचे थोडे मोमेंटम शिफ्ट झाले असं म्हणता येईल. आणि नंतर येणारे बॅटर्स रियान पराग, चनाका आणि जोफ्रा आर्चर हे लवकर बाद झाले. आणि मला वाटते तिथे थोडा घोट झाला त्यांच्या बॅटिंगमध्ये. पण नंतर डोनोवन फरेराने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगली धडाकेदार स्ट्रॉंग फिनिश दिली आणि 215पर्यंत त्यांची धावसंख्या पोहोचू शकली. गुजरात जेव्हा बॅटिंग करायला आली तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे संयमी खेळी केली. जे बॉल्स मारण्यालायक आहे त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला आणि साई सुदर्शन आणि गिल नेहमीप्रमाणे आपल्या दर्जेदार खेळी करत 163 धावांची पार्टनरशिप त्यांनी सलामीला लावली आणि तिथेच मला वाटते सामना राजस्थानच्या खिशातून ते घेऊन गेले. साई सुदर्शनचे इथे आपल्याला कौतुक करावं लागेल. त्याने पण गिलला चांगली साथ दिली आणि 163 धावाची जी ओपनिंग पार्टनरशिप होती तिथे त्यांनी राजस्थानच्या बॉलर्सला एकही चान्स दिला. ठीक आहे, साई सुदर्शन थोडा लकी ठरला होता, त्याची कॅच सुटली. पण नंतर त्यांनी राजस्थानच्या बॉलर्सला चान्स दिला नाही आणि 1 साइडेड मॅच करून टाकली होती. बाकीचं जे आणि शुभमन गिलनी लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी कॅप्टन्स इनिंग खेळली आणि एक चांगले शतक ठोकले. आणि मला वाटते जेव्हापासून त्याला टीममधून काढण्यात आले होते त्याच्यावर टीका होत होती की तो पॉवर प्लेनंतर मोठे शॉट्स खेळू शकत नाही.
तर या IPL सीझनमध्ये त्यांनी आपल्या सगळ्या टीकाकारांना उत्तर तर दिलेच आहे आणि आपल्या T20 टीममधली आपली दावेदारी त्यांनी पेश केली आहे. आता बघावं लागेल की टीम मॅनेजमेंट कसं निवड करेल. आणि साई सुदर्शन आणि गिल आऊट झाल्यावर बटलर, वॉशिंग्टन आणि तेव्हा यांनी उरलेले काम पूर्ण केले आणि एक क्लिनिकल 1 साइडेड विजय गुजरात टायटन्सला मिळून दिला. आणि आता आपल्याला रविवारी एक चांगली धमाकेदार मॅच पाहायला मिळेल RCB वर्सेस गुजरात टायटन. इथे मला वाटतं एक थोडा गुजरात टायटनला ॲडेड ॲडव्हान्टेज आहे, कारण की अहमदाबादमध्ये हा सामना होत आहे आणि अहमदाबादचं मैदान गुजरात टायटनचं होम ग्राउंड आहे आणि आपण बघितलं की तिथे ते टीम चांगली खेळत आली आहे. तर थोडंसं एक पारडं गुजरातकडे जास्त झुकेल असं मला वाटते. तर बघूया आता रविवारी कसं दर्जेदार सामना होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.